असली उतारे पाहिजे तुम्ही करा आयबी सीबीआय तुम्ही एकदम पुढे मेरे का नहीं थांबा मेरे का नहीं वायर थोड़ा थँक्यू सर. आज पदवीधर म्हणून फॉर्म भरलेला आहात. आज माननीय मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशामुळे आम्ही दोघांनी म्हणजे संजय मोरे साहेब पक्षाचे सचिव आणि मी अनुक्रमे कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधरसाठी फॉर्म भरलेला आहे आणि लढण्याची इच्छा आहे आणि शिवसेना ही सीट लढते. दोन्ही सीट शिवसेना लढतात. सर, मुंबईमध्ये काय म्हणाल? महायुतीकडून आपण उभा राहतो की कशा पद्धती, काय कोऑर्डिनेशन कसं असणार? ऑफकोर्स आम्ही फॉर्म भरलेला आहे. आता ठरूया काय ते महायुती काय इंडिव्हिज्युअल लढणार हे ठरूया आपण. ज्याप्रमाणे आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आदेश देतील त्याप्रमाणे होईल. भाजपने सुद्धा नावांची जाहीर केलेली आहे. कसं पाहता? भाजपने सुद्धा लिस्ट सगळ्यांची काढलेली, तुम्ही सुद्धा फॉर्म भरताय. तेच सांगितलं ना, आम्ही फॉर्म भरलेला आहे, त्यांनी लिस्ट जाहीर केलेली आहे. ठरेल त्याच्यामुळे. महायुती आहे शेवटी असं आम्ही मानतो. मतदारसंघामध्ये भाजपाकडून निरंजन आमदार आहेत. काय म्हणाल तुम्ही सुद्धा फॉर्म? यापूर्वी पण मीडियाला सांगितलेलं आहे की विषय असा आहे की या 4 ज्या जागा आहेत, ज्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर त्या 4ही जागा मागच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढल्या होत्या आणि त्यामध्ये मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक या 2 जागा आम्ही जिंकल्या होत्या आणि 2 ठिकाणी म्हणजे कोकण पदवीधर मी स्वतः होतो, सेकंड नंबरला होतो आणि तिकडे शेंगे म्हणून जे होते शिक्षकमध्ये ते सेकंडला होते. त्यामुळे तसं बघायला गेलं तर 4ही जागांवर आमची स्वबळ लढलो होतो आम्ही. तर 4ही जागांवर आमचा स्वतःचा क्लेम आहे. परंतु कसं आहे की आता प्रत्येक जणाचा अधिकार आहे, प्रत्येक आपण पद्धतीने नावं जाहीर करत आहे किंवा काय फॉर्म भरत आहे. तसं आम्ही सगळे जे काही पक्षाचे जे कोणी इच्छुक आहोत ते आम्ही आमचे मत प्रदर्शित केले आमच्या नेत्यांकडे आणि त्याप्रमाणे आम्हाला फॉर्म भरण्याची आम्ही आज परवानगी घेतली आणि आज फॉर्म भरलेले आहे. सर, ठाण्यामध्ये तुम्हाला निर्वाध वर्चस्व मिळालेलं आहे सेनेला. बीजेपीपेक्षा सेनेला यावेळेला स्ट्राईक रेट चांगला आहे. हो, तुम्ही उभं राहणं फायदेशीर. कसं आहे बघा, शेवटी बघा आम्ही हेच म्हणतोय की ज्यावेळेस स्वबळ लढलो होतो तर 2 सीट काढल्या. महायुतीची ताकद आम्हाला भेटली तर नक्कीच 4ही सीट आम्ही निवडून आणू शकतो. परंतु शेवटी आपल्या युतीचा आमचा धर्म आहे तो आम्ही पाळणार आहोत. युतीमध्ये जे काय ठरेल, जसं त्यांनी डिक्लेअर केलं तसं आम्ही आज फॉर्म भरलेत. उद्या बैठक होईल युतीच्या सर्व नेत्यांची आणि त्यात ठरेल आणि जे ठरेल ते आम्हाला मान्य आहे. आणि युती धर्म पाळायचा हा आमचं कर्तव्य आहे. सर, गेल्या निवडणुकीत निरंजन डावखरे होते, यावेळेला त्यांनी उमेदवार दिलेले. त्यावेळेला महायुतीच त्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होते. आता नाही नव्हते त्यावेळेस युती नव्हते. महायुती पण उमेदवार दोघं वेगळे होते. हो, युती नव्हती त्यावेळेस. युती नव्हती म्हणूनच दोघांची युती होती राज्यामध्ये, पण राज्यात होती. पण त्यावेळेस युती म्हणजे युतीमध्ये लढलोच नाही आम्ही. विरोधातच लढलो त्यावेळेस. सर, यावेळेला मनसेने सुद्धा इथं अर्ज भरलेला आहे. बीजेपी मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता लोकसभेमध्ये. मात्र आता तुम्ही अर्ज भरताय, तिरंगी चौरंगी लढत होती. आता कसं आहे, शेवटी प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे की उमेदवार जाहीर करणं. शेवटी जर युतीमध्ये सगळे जर लढणार असाल तर ते बैठक त्यांची होईल आणि त्यात जो निर्णय होईल तो आम्हा सर्व युतीतल्या सर्व कार्यकर्त्यांना तो मंजूर असेल, मान्य असेल आणि त्याप्रमाणे आम्ही आता ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय या युतीच्या माध्यमातून सगळं काम करू आणि जे उमेदवार युतीचे असतील
त्यांना 100% आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर.